सलाम नमस्ते, मी अशोक बस्ते आज घेऊन आलो आहे तपोवनमध्ये खूपच फेमस आहे साई कृपा वडापाव सेंटर। चला तिथे नाश्त्याचे प्रकार कसे बनतात ते बघूया। आता आपण साई कृपा नाश्ता सेंटर मध्ये आलोय। मावशी, आपलं नाव काय? रत्ना थोरात। आपल्याकडे कोणकोणते नाश्त्याचे प्रकार बनवले जातात? वडापाव राहतो, पावडा, बटाटा भजी, चहा, कॉफी। आणि आपल्या इथलं साई कृपा नाश्ता सेंटरचा टायमिंग काय आहे? आपण किती वाजता? सकाळी 8-9 वाजता, संध्याकाळी 6-7 वाजता। 6-7 वाजता। आणि आपल्या इथला ॲड्रेस काय आहे? साई कृपा नाश्ता सेंटर याचा, इथं सर्वांना नाश्ता करायचा असला तर? आता इथं आहे सर्व धर्म मंदिर आहे। सर्व धर्म मंदिराच्या समोर तपोवन, नाशिक। वडापाव, पाववडा, बटाटा भजी याच्या सोबत आपण काय काय देतात? लसणाची चटणी असते, लाल मिरचीची आणि हिरव्या मिरच्या असत्या। कधी कढी बनवतो पावडे संग। हॉटेल साई कृपा येथील वडापाव तुम्हाला कसा वाटतो दादा? एकदम बेस्ट, व्यवस्थित आहे। असं तपोवन वगैरे फिरायला आलो तर मला नाश्ता करायचा असला मी साई कृपा या ठिकाणी येतो आणि मला तिथला वडापाव, पाववडा आणि लाल मिरचीची चटणी ही खूप अतिशय सुंदर, एकदम लसणाची खानदेशी टाईप लाल चटणी ती मला खायला खूप आवडते। आणि नाश्ता केल्यानंतर एक छोटासा कटिंग पितो। मी पण येतो आणि तुम्ही पण या पाववडा खायला। चला मित्रांनो, साई कृपा सेंटर येथील गरमागरम बटाटा भजी ट्राय करूया। बटाटा भजीची प्राईस आहे फक्त 20 रुपये। आणि तसेच इकडे तुम्ही बघू शकतात पाववडा पण फक्त 15 रुपयामध्ये, ते सोबत मस्त चटणी दिलेली आणि वडापावची प्राईस आहे 15 रुपये। चला येथील नाश्त्याचा स्वाद घेऊया आणि कसे लागते ते तुम्हाला सांगतो। गरमागरम वडापाव सोबत त्यांनी मस्त लसणाची चटणी दिलेली आणि हिरवी मिरची। मित्रांनो, मी तर साई कृपा नाश्ता सेंटर येथील वडापाव, पाववडा, बटाटा भजी तसेच चाय पिलो। मला तर इथले खूपच नाश्ता आवडला। तुम्ही पण कधी तपोवनात आले तर सर्व धर्म मंदिराच्या समोर साई कृपा नाश्ता सेंटर नक्की ट्राय करा। तसेच अशोक बस्ते यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। विसरू नका, तपोवनात आले तर हॉटेल साई कृपा नाश्ता सेंटर नक्की ट्राय करा।